अत्यंत पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत आणि चविष्ट असे तांदळाचे पोळी पापड आपण हातामध्ये घेतला तर त्याचा अगदी भुगा होतोय। तर अशा पद्धतीचा चविष्ट असा पापड कशा पद्धतीने बनवायचा, तर हा कढईमध्ये टाकताच अगदी तिप्पट चौपट फुलणारा तांदळाचा पापड अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने बनवता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा तांदळाचा पोळी पापड अगदी झटपट कमी साहित्यामध्ये घरच्या घरी अगदी बाजारात मिळतात त्याच चवीचे हे पापड तुम्ही बघू शकता। अगदी तिप्पट चौपट फुलणारा हा पांढरा शुभ्र पापड बनविण्यासाठी मी या ठिकाणी 4 किलो साधा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे आणि याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण याला 1 दिवस 2 दिवस भिजत ठेवू शकतो, हे तुमच्या वेळेनुसार आहे। तर मी हा तांदूळ पूर्ण 1 दिवसभर भिजवून घेतलेला आहे आणि तो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी याला वाटून घेणार आहे। तर वाटते वेळेस आपण अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला छान मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेणार आहोत। वाटून घेते वेळेस यामध्ये अगदी खूप फाईन असं वाटायचं नाही, म्हणजे बारीक वाटायचं नाही, अगदी मीडियम वाटायचं। त्यामुळे जे आपले तांदळाचे पापड आहेत ते फुलायला मदत होते। तर मी अगदी मीडियम याला वाटून घेतलेला आहे आणि ते एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व तांदूळ वाटून घेणार आहे। मी या ठिकाणी साधे रेशनिंगचे वापरलेले आहेत, तुम्ही कुठल्याही तांदळाचे हे पापड बनवू शकता किंवा मग गिरणीवरती दळून सुद्धा आणू शकता। तर या ठिकाणी मी एक 6 ते 7 लिटर पाणी ठेवलेलं आहे, अगदी मोठं पातेलं ठेवलेलं आहे, कारण तांदळाचं जे पीठ आहे ते खूप फुलतं। तुम्ही बघू शकता आपला जो चीक आहे तो रात्रभर मी असाच ठेवला होता। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघू शकतो यावरती असं पाणी थांबलेलं आहे। हवं तर ते तुम्ही काढून सुद्धा टाकू शकता किंवा मग तसंच ठेवू शकता। या पाण्याला आपण छान उकळी काढायची आहे आणि आता यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण 1 किलोच्या प्रमाणा इतकं आपण प्रमाण दाखवत आहोत। तर 1 किलोला 3 टीस्पून मीठ आणि 3 टीस्पून पापड खारा टाकायचा आहे। हा फक्त 1 किलोचा माप आहे। माझं या ठिकाणी 4 किलोचं पीठ आहे, तर मी हे 4 प्रमाणात टाकणार आहे। या ठिकाणी मी मीठ टाकून घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये जिरे, ओवा किंवा मग लाल तिखट सुद्धा टाकू शकता। मी या ठिकाणी मीठ आणि पापड खार टाकून घेतलेला आहे। आता या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि यामध्ये मी एक अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। तर हे घरचे तीळ आहेत त्यामुळे त्याचा थोडासा कलर चेंज आहे। आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता या पाण्यामध्ये आपण जे पीठ करून ठेवलेलं आहे ते एका हाताने टाकायचं आहे आणि आपण एका हाताने याला छान मिक्स करायचं आहे। याला सतत हलवत आपण हे थोडं 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 पीठ टाकत जायचं, त्यामुळे गरम पाण्यामध्ये या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। आणि अशा पद्धतीने आपण हे पीठ जे आहे ते टाकून घेतलेलं आहे। आता याला सतत हलवत राहायचं। अगदी मीडियम गॅसवरती आपण हे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे। मी हे गॅसवरती शिजवलेलं आहे, तुम्ही चुलीवरती सुद्धा हे पीठ छान शिजवून घेऊ शकतो, कारण ह्या ज्या पोळी पापड्या आहेत त्याला शिजायला बराच वेळ लागतो। हा चीक जेवढा चांगला शिजेल तेवढ्या आपल्या पापड्या अजिबात मोडत नाहीत आणि पांढऱ्या शुभ्र होतात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका बाजूला मी सतत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपला अंदाज घेत यावरती पाणी टाकायचं आहे। हे तांदळावरती सुद्धा असतं, कारण जेवढा तांदूळ जुना असेल तेवढं पाणी जास्त लागतं। तर तांदळाला जर पोळी पापड घालायचे असतील तर पाणी जास्त प्रमाणात लागतं। अगदी 1 किलो असेल तर त्याला 3 ते 4 लिटर पाणी लागतं। कधीही आपण तिप्पट किंवा चौपट पाणी वापरायचं, कारण जेवढा वेळ हे पीठ जास्त शिजेल तेवढा वेळेस ते घट्ट होतं आणि तेवढं पाणी जास्त लागतं। या ठिकाणी मी पापड खार टाकून घेत आहे। याच्या अगोदर आपण मीठ टाकून घेतलेलं होतं। तर या ठिकाणी मला तशा 4 वाट्या मीठ लागलं होतं। अगदी माझी छोटी वाटी आहे, तर मी 4 किलोला 4 छोट्या वाट्या मीठ घातलेलं आहे आणि अगदी एक 8 ते 10 चमचे हा पापड खार आहे, कारण पीठ जे आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे।
अगदी एक 15 ते 20 लिटरचं पातेलं पूर्णपणे भरलेलं आहे। तर जो आपण एक डब्बा चीक केला होता त्याच डब्याने मोजून आपल्याला 4 ते 5 डबे पाणी लागलेलं आहे। तो साधारण एक 5 लिटरचा डब्बा असेल तर याला 20 लिटर पाणी आरामात लागलेलं आहे। तर यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी सुद्धा टाकून याला छान शिजवून घेत आहे। हा चीक शिजायला मिनिमम अर्धा तास जरूर लागतो, कारण आपल्या शिजवण्यावरती आहे की तुम्ही कितपत मंद आचेवरती शिजवताय किंवा जास्त फ्लेमवरती शिजवताय, कारण हा चीक बुडाला चिकटण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं। आणि हा तर खूप जास्त प्रमाणात आहे म्हणून मी याला सतत हलवत आहे। आपलं पातेलं जे आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे आणि पीठ आपलं छान आता शिजत आलेलं आहे। मी हे पीठ 30 ते 40 मिनिटे सतत हलवत शिजवून घेतलेलं आहे आणि पिठाचा कलर सुद्धा चेंज होत आलेला आहे। तुम्ही यामध्ये तिखट टाकू शकता, जिरे टाकू शकता किंवा ओवा टाकू शकता। जिरे टाकल्यामुळे याचा कलर थोडासा चेंज होतो, त्यामुळे मी पांढरे तीळ टाकलेले आहेत। जर आपल्याला पीठ घट्ट वाटत असेल तर एका बाजूला उकळतं पाणी ठेवायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे आणि याला परत शिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने जर आपल्याला घट्ट वाटत असेल तरच आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि परत 10 ते 15 मिनिटं छान मिक्स करून शिजवायचं आहे। तर आता पीठ कशा पद्धतीने शिजलेलं आहे हे ओळखायचं। तर पाण्यामध्ये जर तुम्ही असं पीठ टाकलं तर ते वरती तरंगतं, पाण्यामध्ये अजिबात मिक्स होत नाही। तर अशा पद्धतीने आपलं पीठ छान शिजलेलं आहे। तर पळी पापड कशा पद्धतीने घालायचे, या ठिकाणी तुम्ही कुठलाही कपडा अंथरू शकता। मी या ठिकाणी एक साडीचा कपडा टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने पळीने आपण पापड करणार आहोत, पळीने आपण हे पापड घालणार आहोत। यासाठीच आपल्याला हे पीठ पातळ हवं आहे। तर हे पापड घातल्यानंतर दिवसभर असेच ठेवायचे आणि संध्याकाळी आपण मागच्या बाजूने पाणी टाकून हे या साडीवरतून पापड काढून घ्यायचे आहे आणि याला छान 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। वाळवल्यानंतर हे पापड अगदी 2 ते 3 वर्ष आरामात टिकतात, कारण याला आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे वर्षानुवर्षे टिकायला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने टिकतात आणि चवीला सुद्धा खूपच छान लागतात। अतिशय पांढरे शुभ्र असे पापड तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीचे पळी पापड तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।